नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, मागील भागामध्ये आपण अत्यंत महत्वाचं असं कंपाऊंड स्टेटमेंट संपवलं. तर मित्रहो, आज आपण आपली अत्यंत महत्वाची अशी एक्सरसाइज 1.1 अभ्यासणार आहोत. मित्रहो, तर आपण सुरुवातीला एक्सरसाइज 1.1 मधील जो पहिला क्वेश्चन आहे, जो मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे, त्याला आपण सुरुवात करूया. मित्रहो, जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ओके, तर पुढील पैकी कुठलं स्टेटमेंट आहे हे सांगायचं आहे, आणि जर ते स्टेटमेंट असेल ओके तर त्याला जस्टिफाय करायचं आहे. इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आणि जर एखादं वाक्य हे जर स्टेटमेंट असेल तर आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू देखील इथं काय करायची आहे, सांगायची आहे. मित्रहो, जे पहिले एक्झाम्पल आहे ते आहे 5 + 4 = 13. काय आहे? 5 + 4 = 13. तुम्हाला माहिती आहे की हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, अँड एव्हरी मॅथमॅटिकल इक्वेशन इज अ स्टेटमेंट. सो इट इज अ स्टेटमेंट. ओके, आता आपला पुढचा जो प्रश्न आहे तो काय, की याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. तर 5 + 4 सर्वांना माहिती आहे की 5 + 4 हा 9 असतो, आणि इथं किती दिलाय, 13 दिलेला आहे. याचा अर्थ काय, हे एक फॉल्स स्टेटमेंट असलं पाहिजे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, कॅपिटल F. बरोबर आहे. तर मग आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहून घेऊयात. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. ओके, आणि फार महत्वाचं, याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही किती आहे, कॅपिटल F, बिकॉज इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे मित्रांनो, याची कॅपिटल F. ओके मित्रहो, जे दुसरे एक्झाम्पल आहे ते आहे x - 3 = 14. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मित्रहो, x हे एक व्हेरिएबल आहे. x काय आहे, व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय, जे व्हॅरी होतं, जे बदलतं. इक्वेशन नुसार याच्या किमती काय होणार आहेत, बदलणार आहेत. x कॅन टेक एनी व्हॅल्यू. मग मित्र हो, if x can take any value then it is open to all values, so it is a open sentence. हे काय आहे, ओपन सेंटेन्स आहे, आणि ओपन सेंटेन्स असल्यामुळं याच्या ट्रूथ व्हॅल्यूची याला गरज नाही. ओके, इट इज an open sentence. इट इज an ओपन सेंटेन्स. मित्र हो, जे तिसरे एक्झाम्पल आहे ते आहे क्लोज द डोर. क्लोज द डोर आपल्याला सहज लक्षात येते की हे एक आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह टाईपचं. आणि आपलं काय ठरलंय की डिक्लेरेटिव्ह म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट असतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा आपले जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असतात हे कधीही स्टेटमेंट असू शकत नाही. आणि हे कसलं आहे मित्रांनो, इम्पेरेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्य हे कधी काय असू शकत नाही, स्टेटमेंट असू शकत नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, इट इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह मधली काय आहे, ऑर्डर. इट इज अन ऑर्डर असं म्हटलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर म्हणायचं असेल इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तरी तुम्ही ते देखील म्हणू शकता. मला इथं कमी स्पेस आहे त्यामुळे मी काय म्हटलं, इट इज अन ऑर्डर. ओके मित्र हो, यानंतरचे जे चौथे एक्झाम्पल आहे ते आहे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मित्र हो, 11th मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर नावाचा चॅप्टर शिकलेलो आहोत, बरोबर आहे. त्या चॅप्टर मध्ये आपण काय अभ्यासलं, व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर. Complex number, a combination of real and imaginary number together called as complex number. Okay, मग मित्र हो, 0 is a complex number. आता 0 ला आपण 0 + 0i असं लिहू शकतो की नाही, कारण 0 हा काय आहे, रिअल नंबर आहे.
झिरो हा काय आहे, रिअल नंबर. त्यामुळे आपण 0 + 0i असं लिहू शकतो. 0 + 0i = 0. म्हणजे 0 हा काय असला पाहिजे, कॉम्प्लेक्स नंबर असला पाहिजे. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट. अगोदरच हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. आणि 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे एक ट्रू स्टेटमेंट आहे. कसलं स्टेटमेंट आहे मित्रांनो, ट्रू स्टेटमेंट. मग आपण याला काय लिहू, इट इज स्टेटमेंट. सुरुवातीला हे एक स्टेटमेंट आहे. ओके. आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही काय असली पाहिजे मित्रांनो, ट्रूथ व्हॅल्यू इक्वल्स टू टी. म्हणजेच हे एक ट्रू स्टेटमेंट आहे. ओके मित्र हो, जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. मित्र हो, इथं स्पष्ट दिसतंय की इथे एक रिक्वेस्ट केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा एक काय आहे, इम्पेरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे. मग आता इथं जर रिक्वेस्ट आलेली असेल तर स्टेटमेंट असेल का, नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. आणि काय आहे मित्रांनो, एक रिक्वेस्ट. इट इज अ रिक्वेस्ट. ओके, ठीक आहे मित्र हो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. मित्र हो, आपण 9th मध्ये कॉन्ग्रुएन्सी आणि 10th मध्ये सिमिलॅरिटी अभ्यासलेली आहे. ओके. कॉन्ग्रुएन्सी म्हणजे काय, तर कॉन्ग्रुएन्सी म्हणजे असा ट्रायंगल, असे ट्रायंगल्स की ज्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या कॉन्ग्रुएंट असतात आणि अँगल्स सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग सिमिलॅरिटी म्हणजे काय, तर सिमिलॅरिटी म्हणजे असे ट्रायंगल्स की ज्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या इन प्रपोर्शन असतात आणि ज्यांचे अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे. मग कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि सिमिलर ट्रायंगलचे अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर आहे. म्हणजे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे सिमिलर असलेच पाहिजेत. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स काय असले पाहिजेत, सिमिलर असले पाहिजेत. बरोबर आहे. मग आपण काय म्हणणार, इट इज अ स्टेटमेंट का, हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि याचा ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे, ट्रू. म्हणजेच टी. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट and truth value is t. Truth value equals to t. ओके मित्र हो, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7th. x² = x. काय आहे, x² = x. x काय आहे, व्हेरिएबल. व्हेरिएबल आलं म्हटले की हे एक ओपन सेंटेन्स आहे. इट इज an open sentence. इट इज an ओपन सेंटेन्स. ओके मित्र हो, जे 8th एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल काय पहा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. मित्र हो, आपण 10वी मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा चॅप्टर अभ्यासलेला आहे आणि आपण तिथंच अभ्यासलेला आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनला 1 किंवा 2 रूट्स असू शकतात. ओके. हे म्हणतंय की क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. मग हे जे स्टेटमेंट आहे हे अगदी ट्रू स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. एक तर हे स्टेटमेंट आहे कारण हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. आणि दुसरं ह्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काय आहे, टी. म्हणजेच ट्रू अशी आहे. इट इज अ स्टेटमेंट. ओके. आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे, ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती काय असली पाहिजे मित्रांनो, टी. म्हणजे ट्रू. ओके. 9th जे एक्झाम्पल आहे मित्रांनो ते आहे, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. यस, वी ऑल लाईक मॅथमॅटिक्स बिकॉज इट इज द इझिएस्ट सब्जेक्ट ऑफ ऑल. मित्र हो, मॅथ्स हा सर्वात इझी सब्जेक्ट असल्यामुळं आपल्या सर्वांना मॅथमॅटिक्स आवडतो. परंतु आपला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनच्या माध्यमातून डू यू लाईक मॅथमॅटिक्स हे एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे का, इम्पॉसिबल. हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स नाहीये. म्हणजे काय म्हणणार आपण, इट इज नॉट ए स्टेटमेंट. इट इज नॉट ए स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही. मित्रांनो, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, द सन सेट्स इन द वेस्ट. द सन सेट्स इन द वेस्ट. आपल्याला माहिती आहे
की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. बरोबर आहे. आता इथं जे दिलेलं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स पहिलं म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर आहे. आणि काय म्हटलंय, द सन सेट्स इन दी वेस्ट, याचा अर्थ असा की सूर्य पश्चिमेला मावळतो. आणि हे काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. मग आपण काय म्हणणार, इट इज अ स्टेटमेंट. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती काय असली पाहिजे मित्रांनो, ट्रू. इट इज अ स्टेटमेंट. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे, ही टी असली पाहिजे. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके मित्र, जे नेक्स्ट स्टेटमेंट आहे ते आहे ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. आता मित्रांनो, जर आपण रियल नंबर्सचा विचार केला तर रियल नंबर्स म्हणजे काय, तर रियल नंबर्स म्हणजे ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर टुगेदर कॉल्ड ॲज रियल नंबर्स. ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. मग होल नंबर हे रॅशनल आहेत, होल नंबर्स काय आहेत, रॅशनल. पण इथं काय म्हटलंय, ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. सर्व रियल नंबर्स हे होल नंबर असतात. ऑल होल नंबर्स आर रियल, बट ऑल रियल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. इट इज अ स्टेटमेंट, बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज false, that is F. It is a statement. Okay, truth value is F and its truth value is F. Okay, the next sentence is, can you speak in Marathi? Can you speak in Marathi? As we are Maharashtrian, we can speak Marathi. Okay, we can speak Marathi. आपण मराठी बोलू शकता का? तर हा एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. कसला सेंटेन्स आहे मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे कधीही स्टेटमेंट नसतं. ओके, इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज not a statement. ओके मित्र हो, जे नेक्स्ट सेंटेन्स आहे ते आहे x स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इक्वल्स टू 0 when x is equals to 7. आपण चेक करून पाहूयात. सुरुवातीला हे काय आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. बरोबर आहे. आणि मॅथमॅटिकल इक्वेशन म्हटलं की हे स्टेटमेंट आहे. ओके, इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे मित्रांनो तो असा आहे की ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, असा प्रश्न आहे आपल्या समोर. तर मित्रांनो, x इज इक्वल्स टू 7 जर याच्यामध्ये पुट केलं लेफ्ट हँड साइड मध्ये, तर काय मिळेल आपल्याला, 7 स्क्वेअर मायनस 6 इन ब्रॅकेट 7 मायनस 7 इज इक्वल्स टू 7 स्क्वेअर 49, 6 7 जा 42 मायनस 7 दॅट इज 49 मायनस 49 विच इज इक्वल्स टू 0. आणि इथं व्हॅल्यू किती दिलेली आहे, 0. म्हणजे हे काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ट्रूथ व्हॅल्यू, याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय असली पाहिजे मित्रांनो, टी अशी असली पाहिजे, कारण हे एक ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, it is a statement. Truth value is T. Truth value is T. Okay, next question आहे, the sum of cube roots of unity is 0. The sum of cube roots of unity is 0. मित्र हो, हे एक स्टेटमेंट आहे पहिलं. इट इज ए स्टेटमेंट, कारण हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इट इज ए स्टेटमेंट. आता राहिला प्रश्न ट्रूथ व्हॅल्यूचा. तर मित्र हो, आपल्याला लास्ट इयरला कॉम्प्लेक्स नंबर हा जो चॅप्टर होता यामध्ये आपण शिकलो आहोत की क्यूब रूट ऑफ युनिटी हे ओमेगा स्क्वेअर डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू प्लस 1 इक्वल्स टू काय असतं, 0. आणि यांना आपण म्हणतो सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. मग ह्याची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजे हे कसलं स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. कसलं स्टेटमेंट आहे, ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू इज equals to
टी. जे आपलं 15वं वाक्य आहे ते आहे इट रेन्स हेवीली. मित्र हो, हे एक ओपन सेंटेन्स आहे. काय आहे? ओपन सेंटेन्स. इट इज an open sentence. It is an open sentence. अतिशय सोपं. आता आपण घेणार आहोत दुसरा क्वेश्चन. मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत क्वेश्चन 2. तर मित्र हो, क्वेश्चन असा आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. खाली काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं आहे. मित्र हो, जसं की आपल्याला माहिती आहे की एखादं स्टेटमेंट हे जर सिम्बॉलिकली आपल्याला लिहायचं असेल तर जे स्टेटमेंट आहे हे 5 प्रकारच्या स्टेटमेंट पैकी असलं पाहिजे. एक तर ते कंजंक्शन असलं पाहिजे, दुसरं ते डिसजंक्शन असलं पाहिजे, तिसरं ते निगेशन असलं पाहिजे, चौथं ते इम्प्लिकेशन म्हणजेच कंडिशनल असलं पाहिजे, किंवा पाचवं ते बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन किंवा तुम्ही त्याला इक्विव्हॅलन्स असं सुद्धा म्हणू शकता, या टाईपचं असलं पाहिजे. मित्र हो, आता जर आपण यांच्या सिम्बॉल्सचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की निगेशनसाठी जो सिम्बॉल यूज केला जातो निगेशन, तर निगेशनसाठी आपण कुठला सिम्बॉल यूज करतो मित्रांनो? निगेशनसाठी आपण वापरतो टिल्डे. निगेशनसाठी काय वापरतो आपण? टिल्डे. ओके. जर आपण कंजंक्शनचा विचार केला तर कंजंक्शनचा सिम्बॉल आठवतोय ना मित्रांनो? तर कंजंक्शनचा जो सिम्बॉल आहे तो असा आहे. ओके. तिसरं जे आहे ते आहे डिसजंक्शन. काय आहे? डिसजंक्शन. मित्रांनो, डिसजंक्शनचा जो सिम्बॉल आहे तो कंजंक्शनचा उलटा. बरोबर आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे आपलं इम्प्लिकेशन, त्यालाच आपण कंडिशनल असं सुद्धा म्हणतो. मित्र हो, याचा जो सिम्बॉल आहे तो ॲरो आहे आपला. ओके. आणि जे पाचवं जे आहे अत्यंत महत्वाचं असं, त्याला आपण डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो किंवा त्यालाच आपण बाय कंडिशनल किंवा इक्विव्हॅलन्स असं देखील म्हणतो. तर हे जे डबल इम्प्लिकेशन जे आहे, ह्या डबल इम्प्लिकेशनचा जो सिम्बॉल आहे तो बोथ साइड ॲरो हेड आहे. बरोबर आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं, निगेशनचा अर्थ काय असतो? निगेशन मीन्स नॉट. ओके. कंजंक्शन means and, yet, but. Okay. And, yet, but. ओके. तर डिसजंक्शन मीन्स और. डिसजंक्शनचा अर्थ काय आहे? और. ठीक आहे. इम्प्लिकेशनचा अर्थ काय रे मित्र हो? इम्प्लिकेशन कधी असतं? इफ देन. इम्प्लिकेशन कधी असतं? इफ देन. आणि डबल इम्प्लिकेशन कधी असतं? डबल इम्प्लिकेशन असतं इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. ओके. हे आठवतंय? ठीक आहे. मग आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. मित्र, पहिला क्वेश्चन काय आहे? नागपूर इज इन महाराष्ट्र अँड म्हणजे कशाचं स्टेटमेंट आहे मित्रांनो? कंजंक्शनचं आहे. बरोबर आहे. चेन्नई इज इन तामिळनाडू. मित्र हो, सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलंय? कुठल्याही स्टेटमेंटला सिम्बॉलिकली लिहिताना ज्यावेळेस आपण स्टेटमेंटला नॉमिनेट करतो PQRS अशा पद्धतीचं, त्यावेळेस मित्रांनो कधीही स्टेटमेंट नकारार्थी कन्सिडर करायचं नाही. जरी ते नकारार्थी दिलेलं असलं तरी स्टेटमेंट कन्सिडर करत असताना त्याला होकारार्थीच कन्सिडर करायचं आहे. बरोबर आहे. तर मग आपण हे जे 5 एक्झाम्पल्स आहेत ती आता सॉल्व्ह करून घेऊया आणि मग 6वा आणि 7वा एक्झाम्पल हा फळा पुसल्यानंतर तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. मित्र हो, सर्वात महत्वाचा काय आहे? हा टेबल लक्षात आहे ना? आणि सर्वात महत्वाचं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायला विसरू नका. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपल्याला कधीही पाहता येतं. ओके. तर सुरुवात करूया आपण पहिल्या क्वेश्चन पासून. मित्र हो, पहिला क्वेश्चन आहे नागपूर इज इन महाराष्ट्र. लेट P. नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र. ओके. आणि Q जे आहे ते आपण कन्सिडर करूया चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके. मित्र हो, मग आता याला जर सिम्बॉलिकली लिहायचं झालं तर आपण काय म्हणणार आहोत? अँड आल्यामुळं कंजंक्शनचा वापर करणार आहोत. बरोबर आहे. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ
गिवन स्टेटमेंट काय होईल मित्र हो सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज बोला पी अँड आल्यामुळं कंजंक्शन क्यू पी कंजंक्शन क्यू ओके तर अशा प्रकारे आपला झाला पहिला क्वेश्चन ओके जो दुसरा क्वेश्चन आहे दुसरा क्वेश्चन काय मित्रांनो ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस मग आपल्याला पी कन्सिडर करावं लागेल सुरुवातीला लेट पी ट्रायंगल is equilateral triangle is equilateral ओके आणि जे क्यू आहे ते आपण कन्सिडर करूया आता ट्रायंगल इज आयसोसेलस ट्रायंगल इज आयसोसेलस मग आपल्याला इथं काय आलेलं दिसतंय रे और आलं म्हटलं की डिजंक्शन मग सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज ओके काय होईल रे सिंबॉलिक फॉर्म पी डिजंक्शन क्यू कारण आपल्याला माहिती आहे की ऑर म्हणजे डिसजंक्शन ऑर म्हणजे काय मित्रांनो डिसजंक्शन तर मित्र हो आता आपण घेतोय तिसरं उदाहरण काय आहे द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 स्टेटमेंट मध्ये काय आलंय इफ अँड ओनली इफ केव्हा येतं जर गिवन स्टेटमेंट हे बाय कंडिशनल म्हणजेच डबल इम्प्लिकेशन म्हणजेच इक्विव्हॅलन्सचं असेल तर मग सुरुवातीला आपण पी आणि क्यू कन्सिडर करून घेऊया पी ओके पी कन्सिडर करूया द अँगल इज राईट अँगल the angle is right angle ओके आणि Q कन्सिडर करूया Q काय आहे आपला द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री कारण इट हा अँगल बद्दल वापरलाय द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री ओके the symbolic form of given statement symbolic form of given statement काय रे सिंबॉलिक फॉर्म मित्रांनो इथं इफ अँड ओनली आल्यामुळे डबल एरो हेड म्हणजेच इज ओके पी डबल इम्प्लिकेशन क्यू पी डबल इम्प्लिकेशन क्यू ओके फोर्थ एक्झाम्पल काय आहे फोर्थ एक्झाम्पल आहे अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्ट्यूज मित्र हो इथं काळजी घ्यायची आहे कारण नायदर नॉर आलाय म्हणजे निगेशन आलंय काय आलंय निगेशन मात्र आपल्याला स्टेटमेंट कधीही निगेटिव्ह कन्सिडर करता येत नाही मग आपण काय म्हणणार पी अँगल इज अॅक्यूट आणि क्यू काय म्हणणार आपण अँगल इज ऑब्ट्यूज लक्षात येतंय ना आपण निगेशन कधीही स्टेटमेंट कन्सिडर करताना वापरू शकत नाही लेट पी अँगल इज अॅक्यूट आणि क्यू काय कन्सिडर करूयात मित्रांनो अँगल इज ऑब्ट्यूज मग मला सांगा आता इथे निगेशन आल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल पी आणि क्यू या दोघांचं काय येईल रे निगेशन येईल म्हणजे कसं येईल आपल्याला अँगल इज नॉट अॅक्यूट अँगल इज नॉट ऑब्ट्यूज अँगल इज नॉट अॅक्यूट अँगल इज नॉट ऑब्ट्यूज मग कसं होईल आपला सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज दोघांनाही निगेशन येईल निगेशन पी आता मित्र हो नायदर नॉर वापरले इथं काय वापरलेलं आहे नायदर नॉर जर असेल तर आपल्याला हे स्टेटमेंट कंजंक्शनचं आहे की डिसजंक्शनचं आहे काय मत आहे तुमचं हे स्टेटमेंट कशाचं आहे कंजंक्शनचं आहे की डिसजंक्शनचं आहे तर मित्र हो हे स्टेटमेंट हे कंजंक्शनचं आहे आपल्याला जरी इथं नायदर आणि नॉर दिसत असला तरीही आपण जो डिमॉर्गन्स लॉ शिकलेलो आहोत डिमॉर्गन्स लॉ मध्ये आपण नायदर नॉर वापरला परंतु तिथं काय येतं
अँडचा यूज केला जातो. त्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल? निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके मित्रांनो, जे पाचवं एक्झाम्पल आहे ते आहे इफ ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल्ड ऍट बी देन मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल्स टू 90. मित्र स्टेटमेंट कशाचं आहे? इफ देन म्हटलं की इम्प्लिकेशन. चला पाचव्या स्टेटमेंटचा आन्सर लिहूया. लेट पी triangle ABC is right angled at B. Triangle ABC is right angled at B. ओके आणि Q हे जे स्टेटमेंट आहे ते असेल देनच्या पुढचा भाग म्हणजेच मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल्स टू 90 डिग्री. ओके symbolic form of given statement. Symbolic form of given statement. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल मित्र हो? स्टेटमेंट इज. ओके इथं काय आलं आपल्याला? इफ आणि देन. इफ देन म्हटलं की इम्प्लिकेशन. ओके मग इम्प्लिकेशन म्हणजेच कंडिशनल. मग काय येईल रे मित्रांनो? पी implies Q. P implies Q. ओके मित्र हो, जे सहावं स्टेटमेंट आहे ते पहा काय आहे? हिमा दास विन्स गोल्ड मेडल. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ. मित्र हो हे फार महत्वाचं आहे पहा. इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हटलं की बाय कंडिशनल, त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन किंवा इक्विव्हॅलन्स म्हणतो. मग आपल्याला पहिलं स्टेटमेंट पी कुठपर्यंत कन्सिडर करावं लागेल? हिमा दास विन्स gold medal. Let P Hima Das wins gold medal. ओके तर Q हे स्टेटमेंट काय कन्सिडर करावं लागेल? शी रन्स फास्ट. Q शी रन्स फास्ट. ओके मग सिम्बॉलिक फॉर्म of given statement. Symbolic form of given statement is काय रे मित्रांनो? P double implies Q. कारण इथं काय म्हटलंय? इफ अँड ओनली इफ, त्यामुळे आपल्याला डबल इम्प्लाइज घ्यावा लागेल. आणि लास्टचं जे स्टेटमेंट आहे मित्र हो क्वेश्चन 2 मधलं ते असं आहे x is not irrational number but it is a square of an integer. मित्र हो नॉट आलाय, नकारार्थी कधी कन्सिडर करता येणार नाही. मग p कसा कन्सिडर कराल? बोला. p x is irrational number. x is irrational number. ओके आणि q कसा कन्सिडर कराल? q कन्सिडर कराल x is a square of an integer. x is a square of an integer. ठीक आहे मग आता सिम्बॉलिक फॉर्म काय आलं इथं? x is not irrational number but आले मित्रांनो. बट मी तुम्हाला मगाशी सांगितलं and but yet काय असेल? कंजंक्शन. बरोबर आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल? सिम्बॉलिक फॉर्म इज. सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल रे मित्रांनो? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यावं लागेल आपल्याला कारण इथं नकार आलेला आहे. मग काय येईल? निगेशन पी कंजंक्शन क्यू. निगेशन पी कंजंक्शन क्यू. तर मित्र हो अशा प्रकारे आपल्याला जो क्वेश्चन 2 आहे त्याचे आन्सर्स इथं मिळालेली आहेत. आता आपण घेऊया क्वेश्चन 3. तर मित्रांनो आता आपण पाहतोय क्वेश्चन 3. जो क्वेश्चन आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. मित्र हो इथं आपल्याला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत आणि या कंपाऊंड स्टेटमेंटच्या आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू हव्या आहेत. मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की कंपाऊंड स्टेटमेंटच्या जर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू हव्या असतील तर आपल्याला कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन
यांचे नियम माहिती पाहिजे आहेत. ओके, तर यांचे जे नियम आहेत ते नेमके काय आहेत? तर कंजंक्शनचा नियम आठवतोय ना? कंजंक्शनचा नियम आहे, जर दोन्ही ट्रू टी टू टी अदरवाइज फॉल्स. ओके, डिसजंक्शन जर दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, एफ टू एफ अदरवाइज टी. इम्प्लिकेशनचा नियम आहे. इम्प्लिकेशनचा नियम काय मित्रांनो? जर पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, नाही तर ट्रू. ओके, आणि लास्टचा सर्वात महत्वाचा डबल इम्प्लिकेशनचा नियम आठवतोय का मित्रांनो? जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्ही स्टेटमेंट ही जर फॉल्स असतील तरच अशा स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही काय असेल? टी, नाहीतर ती काय असेल रे मित्रांनो? फॉल्स. ओके, तर मित्र हो, हे आहेत अत्यंत महत्वाचे असे आपले नियम. सर्वात शेवटचा नियम जो उरला तो कुठला? निगेशनचा. ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स, आणि फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू. ओके, तर मग आता आपण इथं जे पहिलं स्टेटमेंट आहे, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. 4 इज ऑड और 1 इज प्राईम, याचं उत्तर चेक करूया. पहिला क्वेश्चन, आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? याला पी आणि क्यू कन्सिडर करावं लागेल. लेट पी 4 इज ऑड. 4 इज ऑड. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की 4 हा एक इवन नंबर आहे, बिकॉज इट इज मल्टिपल ऑफ 2, सो इट इज एन इवन नंबर. इथं काय म्हटलंय? 4 इज ऑड. हे कसलं स्टेटमेंट झालं? हे स्टेटमेंट आहे, परंतु हे एक फॉल्स स्टेटमेंट आहे. कसलं? फॉल्स. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? एफ. ओके, जे दुसरं स्टेटमेंट आहे ते काय होईल? 1 इज प्राईम. 1 इज प्राईम. ओके मित्र हो, बरेच विद्यार्थी असतात त्यांच्या मनामध्ये गोंधळ असतो की बाबा हा 1 जो आहे हा कसल्या प्रकारचा नंबर आहे. तर मित्र हो, मी तुम्हाला ही जी बेसिक माहिती आहे ती इथं थोडक्यात सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 यांना काय म्हणतो? नॅचरल नंबर्स म्हणतो, हो की नाही? 1 पासून जे पुढे आहेत सर्व ते काय आहेत? नॅचरल नंबर्स. मित्र हो, 1 हा एक असा नंबर आहे की ज्याचे जर फॅक्टर्स आपण पाडले तर याचे फॅक्टर्स मिळतील का? 1 हा एकमेव फॅक्टर आहे 1 चा. ओके, बाकीचे जे नंबर्स आहेत त्यांना मिनिमम 2 फॅक्टर्स आहेत. एक तर 1 आणि तो स्वतःचा नंबर, बरोबर आहे. ज्या नंबरला केवळ 2 फॅक्टर्स असतात, 1 आणि तो नंबर, त्याला आपण प्राईम म्हणतो. काय म्हणतो? प्राईम. आणि ज्याला 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असतात त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर. कसला नंबर म्हणतो मित्रांनो? कंपोजिट. मग 1 हा कसला नंबर? हा प्रश्न आपला इथं अनुत्तरितच राहिला. तर याचं उत्तर आहे 1 हा एक युनिट नंबर आहे. कसला नंबर? युनिट. 1 ला आपण युनिट म्हणतो. इथं म्हटलं 1 इज प्राईम, म्हणजे हे कसलं स्टेटमेंट झालं? फॉल्स. ओके, हिअर symbolic form of given statement. Symbolic form of given statement 4 is odd or आले मित्रांनो, म्हणजे काय आले? डिसजंक्शन आले. symbolic form is P disjunction Q. काय आहे? P disjunction Q. But P is truth value of P, but truth values of P and Q are F. दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत? फॉल्स. बघा ना, 4 इज ऑड, ऍक्च्युअली इट इज इवन नंबर, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू 1 इज प्राईम. 1 हा कसला नंबर आहे? युनिट नंबर आहे. त्यामुळे हा सुद्धा काय झाला? फॉल्स. मग आपलं जे स्टेटमेंट होईल ते आता कसं होईल मित्रांनो? स्टेटमेंट होईल बघा, सिम्बॉलिक फॉर्म आहे आपला P डिसजंक्शन Q. मग स्टेटमेंट कसं होईल? फॉल्स डिसजंक्शन फॉल्स. कसं होईल? फॉल्स डिसजंक्शन फॉल्स. आणि आपल्याला माहिती आहे डिसजंक्शन साठी दोन्ही फॉल्स तर येणारं उत्तर सुद्धा कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू सुद्धा कशी असेल? फॉल्स. त्यामुळं जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ह्या आपल्या पहिल्या स्टेटमेंटची ती काय मिळालेली आहे आपल्याला मित्रांनो? त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे फॉल्स. काय मिळालेले? फॉल्स. एक्झामला आपण हे असं लिहावं लागेल पूर्ण
सुरुवातीला पी क्यू, मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, मग ट्रूथ व्हॅल्यू दोघांच्या, आणि शेवटी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यू प्लेस करणार आणि मग जे आपलं कंपाऊंड स्टेटमेंटचा आन्सर आपल्या रूल्स प्रमाणे येणार ते लिहिणार. लक्ष देते? तर अशा प्रकारे आपला हा पहिला क्वेश्चन झाला. आता आपण पाहूया दुसरा क्वेश्चन. मित्रांनो, दुसरा जो क्वेश्चन आहे, या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला असं दिलंय 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आपण त्याला पहिलं पी कन्सिडर करून घेऊया. पी 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर. मित्र हो, आपल्याला माहिती आहे की 64 हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे, कारण तो 8चा स्क्वेअर आहे. कोणाचा? 8चा, म्हणजे 8चा स्क्वेअर आहे. 8 स्क्वेअर 64, 8 8 जा 64. म्हणजे हे कसलं स्टेटमेंट आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. आपण आता दुसरं क्यू कोणाला कन्सिडर करतोय? 46 इज अ प्राइम नंबर. 46 इज ए प्राइम नंबर. मित्रांनो, इथं अगदी स्पष्ट दिसतंय की हे एक फॉल्स स्टेटमेंट आहे. त्याचं कारण काय? बिकॉज 46 is a even number and the only even prime number is 2. All other numbers are odd prime. That is, एकमेव इवन असणारा आणि जो प्राइम असणारा नंबर आहे तो आहे 2. त्यामुळे बाकीचे ऑल इवन नंबर्स हे काय आहेत? ऑल जे इवन नंबर्स आहेत हे प्राइम नंबर्स असतील का? नाही. आणि बाकीचे जे प्राइम नंबर्स आहेत हे सगळे ऑड नंबर्स आहेत. 46 इवन आहे, इवन आहे तर हा प्राइम असूच शकत नाही. मग सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल गिवन स्टेटमेंटचा? सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल रे? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड म्हणतंय म्हणजे कंजंक्शन. सिम्बॉलिक फॉर्म येईल पी कंजंक्शन क्यू. ओके, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर काय रे? पी कसा आहे? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, ट्रू. टी अँड 46 इज अ प्राइम नंबर, हा फॉल्स आहे. टी अँड एफ रिस्पेक्टिव्हली. ओके, मग आता मला सांगा, जर पी आणि क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी आणि एफ असतील तर मग हे स्टेटमेंट कसं होईल? देअरफॉर गिवन स्टेटमेंटचा फॉर्म होईल टी कंजंक्शन फॉल्स. मित्र हो, कंजंक्शनचा काय नियम आहे आपला? कंजंक्शनचा नियम आहे जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच त्यांचं कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू, अदरवाइज फॉल्स. म्हणजे याचं काय येणार? ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स येणार आहे. काय येणार आहे? फॉल्स. ओके मित्र हो, आपण तिसरं स्टेटमेंट पाहूया. तिसरं काय आहे? 5 इज अ प्राइम नंबर. 5 इज अ प्राइम नंबर, त्याला पी कन्सिडर करून घेऊया. पी 5 इज ए प्राइम नंबर. ओके, आणि क्यू कन्सिडर करूया. काय? 7 डिवाइड्स 94. 7 डिवाइड्स 94. ओके मित्रांनो, याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल रे? सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल? काय आले आपल्या इथं? अँड म्हणजे कंजंक्शन. पी कंजंक्शन क्यू. ओके, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर. पहा, 5 इज ए प्राइम नंबर. 5 हा प्राइम नंबर आहे का? यस, इट इज ए प्राइम नंबर, म्हणजे हा ट्रू आहे. अँड 7 डिवाइड्स 94. 7 डिवाइड्स 94. आता जर आपण 7 ने 94 ला डिवाइड केला तर कंप्लीट डिव्हिजन होईल का? नाही होणार. म्हणजे कसलं स्टेटमेंट आहे? फॉल्स. ओके, रिस्पेक्टिव्हली. ओके, मग मित्र हो, आता मला सांगा, जर आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल आपल्याला? इथे मिळेल टी कंजंक्शन फॉल्स. टी कंजंक्शन फॉल्स. आणि आपला रूल काय सांगतो मित्रांनो कंजंक्शनचा? दोन्ही ट्रू तरच ट्रू. म्हणजे हे काय असलं पाहिजे? 100% फॉल्स असलं पाहिजे. म्हणजे याचं उत्तर सुद्धा काय आलेलं आपलं? फॉल्स आलेलं आहे. मित्रांनो, आपलं जे पुढचं वाक्य आहे ते आहे इफ. मित्र हो, आपलं जे चौथं एक्झाम्पल आहे ते आहे इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. ओके, तर मित्रांनो, आपल्या चौथ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिले इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट मीन्स निगेशन. ओके, आणि 5 - 3i इज अ रिअल नंबर. म्हणजे इथं सिंगल स्टेटमेंट आहे, लेट पी
5 minus 3i, 5 minus 3i is a real number, is a real number. ओके, मग मला सांगा मित्रांनो 5 minus 3i is a real number. Actually it is the combination of real and imaginary number, so it is a complex number, but example is 5 minus 3i is a real number, so it is a false statement. Okay, symbolic form of given statement. symbolic form काय येईल रे मित्रांनो, इथं निगेशन आणि इथं p, म्हणजे निगेशन p. ओके, p is a false statement. p काय आहे, false statement आहे. that is its truth value is f. therefore मग आपला जो स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटची काय येईल रे ट्रूथ व्हॅल्यू, निगेशन ऑफ फॉल्स इज इक्वल्स टू ट्रू. सो आन्सर मस्ट बी ट्रू. ओके, फिफ्थ एक्झाम्पल काय आपलं, इट इज नॉट ट्रू दॅट, सॉरी, फिफ्थ एक्झाम्पल काय आपलं, इफ 3 into 5 equals to 8 then 3 plus 5 equals to 15. सुरुवातीला p कन्सिडर करूया, p 3 into 5 equals to 8. ओके, आणि q काय आहे, 3 plus 5 equals to 15, 3 plus 5 equals to 15. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय होईल रे मित्रांनो, सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म इफ देन नेक्स्ट सेंटेन्स कनेक्ट केलेला आहे, म्हणजे हे इम्प्लिकेशन आहे, म्हणजे काय येणार, p implies q. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ p and q आर. आता p जो आहे ट्रू की फॉल्स, 3 into 5 15 असतो, इथं 8 दिलाय म्हणजे तो काय असला पाहिजे, फॉल्स. अँड 3 plus 5 हा 8 असतो, इथं काय दिलाय 15, म्हणजे हा सुद्धा फॉल्स. दोन्ही कसे आहेत, फॉल्स आहेत. ओके, मग सिम्बॉलिक फॉर्म मधलं स्टेटमेंट कसं होईल जर त्यांच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू रिप्लेस केल्या तर, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. मित्र हो, आपला इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. इथं पहिला फॉल्स दुसरा फॉल्स म्हणजे उत्तर ट्रू. बरोबर आहे की नाही, जर पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स ना, परंतु इथं काय दिले, दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे, ट्रू. आपलं 6वं स्टेटमेंट आहे, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ. मित्र हो, इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन. मिल्क इज व्हाईट p, स्काय इज ब्लू q. आपलं 6वं एक्झाम्पल, लेट p मिल्क इज व्हाईट. सर्वांना माहिती आहे मिल्क हा व्हाईट कलरचा असतं. ओके, म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे. q स्काय इज ब्लू, सर्वांना माहिती आहे की स्काय हे ब्ल्यू असतं. ओके, म्हणजे हे सुद्धा काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, ट्रू. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आपला, इफ अँड ओनली इफ म्हटल्यानंतर डबल इम्प्लिकेशन. सिम्बॉलिक फॉर्म इथं डबल इम्प्लिकेशन वापरावं लागेल, p डबल इम्प्लाइज q. डबल इम्प्लिकेशनचा रूल आठवतोय का मित्रांनो, डबल इम्प्लिकेशन दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर येणार उत्तर ट्रू. ओके, मग ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ p and q आर. काय आहेत ट्रूथ व्हॅल्यूज, p काय, मिल्क इज व्हाईट ट्रू, अँड स्काय इज ब्लू इट इज ऑल्सो ट्रू, रिस्पेक्टिव्हली. ओके, मग ह्या जर दोन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल, देअरफॉर ट्रू. डबल इम्प्लिकेशन ट्रू, उत्तर काय आलं पाहिजे, ट्रू. कारण आपल्याला माहिती आहे डबल इम्प्लिकेशन म्हणजेच इक्विव्हॅलन्स, म्हणजेच बाय कंडिशनल साठी दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर उत्तर ट्रू नाहीतर फॉल्स. ओके, आणि लास्ट एक्झाम्पल मित्रांनो म्हणजे आपला क्वेश्चनच कंप्लीट होईल. 24 इज अ कंपोजिट नंबर. लेट p 24 is a composite number. 24 is a composite number. Q स्टेटमेंट कन्सिडर करावं लागेल, इथं ऑर ने कनेक्ट केलेले आहेत म्हणजे डिसजंक्शन. 17 is a prime number. 17 is a prime
नंबर. मित्रांनो सांगा बरं, चला सिम्बॉलिक फॉर्म सरळ सरळ आहे काय रे, ऑरचा यूज आहे म्हणजे काय, डिजंक्शन. पी डिजंक्शन क्यू. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q are. मला सांगा 24 is a composite number. Yes, it is absolutely true because 24 has more than two factors. 1, 2, 3, 4, 6, 12 and 24. There are 6 factors. Okay, so it is true. 17 is a prime number. Yes, 17 is a prime number because it has only two factors, 1 and 17. So both the statements are true and T respectively. Okay, both the statements are true. मग यांचं जे कंपाऊंड स्टेटमेंट असेल, जे कशाने कनेक्ट करावं लागेल आपल्याला, सॉरी ऑलरेडी कनेक्ट केले आपण, काय इम्प्लिकेशन. मग कसं येईल रे मित्रांनो, टी डिजंक्शन टी. आपल्याला माहिती आहे की जर डिजंक्शनचा रूल आपण पाहिला, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, नाहीतर ट्रू. हे दोन्ही फॉल्स आहेत का, नाही, म्हणजे येणार उत्तर काय असलं पाहिजे, कंपल्सरी ट्रू असलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन तिसरा इथेच संपलेला आहे. आता आपण घेऊया क्वेश्चन चौथा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया पुढचा अत्यंत महत्वाचा असा चौथा क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे, इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट अँड आर एस आर फॉल्स स्टेटमेंट. याचा अर्थ पी क्यू हे ट्रू, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू टी आणि आर एस ची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ आहे. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. या खालील दिलेल्या स्टेटमेंटचे आपल्याला काय करायचे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. विद्यार्थी मित्रांनो, 2020-2021 साठी जी तुमची बोर्डची जी एक्झाम असणार आहे, या बोर्ड एक्झाम मध्ये हा अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. हा बोर्ड एक्झाम साठी महत्वाचा केवळ क्वेश्चन नसून मित्र हो, आपण जो एक्सरसाइज 1.2 सॉल्व्ह करणार आहोत, एक्सरसाइज 1.2 चा पाया भरणारा क्वेश्चन आहे. म्हणजे एक्सरसाइज 1.2 मध्ये जे आपण क्वेश्चन, जे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत, त्याच्यासाठी सुद्धा हा तुमचा बेस म्हणून यूज होणारा क्वेश्चन आहे. तर मित्र हो, हा क्वेश्चन अतिशय व्यवस्थित पद्धतीने पाहून घ्या. क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतोय हे ऑब्झर्व करा आणि अशा पद्धतीचे क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करा. मी तुम्हाला असे काही क्वेश्चन देईन, मी असे क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी सुद्धा देणार आहे. ओके, तर मित्रांनो आपण पहिलं जे क्वेश्चन आहे, पहिला त्याचा आन्सर पाहूया कसं येतंय ते. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला पी अँड क्यू आर ट्रू. ओके, आर अँड एस आर फॉल्स. ओके मित्र हो, जर आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं तर पहिलं एक्झाम्पल काय म्हणतंय, पहिलं एक्झाम्पल म्हणतंय पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. ओके मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जर आपण गिवन स्टेटमेंट मध्ये जर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला कसं मिळेल, पी कसं आहे ट्रू, डिजंक्शन ब्रॅकेट मध्ये क्यू कसा आहे रे मित्रांनो ट्रू, कंजंक्शन आर कसा आहे रे मित्रांनो फॉल्स. मग मला सांगा, आपण सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार. ब्रॅकेट मध्ये दिसतंय कंजंक्शन, रूल ऑफ कंजंक्शन, दोन्ही ट्रू तरच ट्रू, एक ट्रू एक फॉल्स दिसतोय, म्हणजे हा काय असला पाहिजे फॉल्स. मग आपल्याला टी ऍज इट इज, डिजंक्शन ऍज इट इज, आणि याचा आन्सर आला आपलं फॉल्स, कारण दोन्ही ट्रू तरच ट्रू, कारण कंजंक्शनचा रूल आहे तो. मग आता पुढं आपण पाहतोय की याच्या बाबतीत काय होईल. आता इथे काय दिसतंय डिजंक्शन, डिजंक्शनचा रूल काय सांगतो, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. पहिला ट्रू आहे, दोन्ही फॉल्स आहेत का, नाही, म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, टी म्हणजेच ट्रू असलं पाहिजे, कारण दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ओके, पहिला क्वेश्चनचा आन्सर संपलेला आहे. दुसरा क्वेश्चन म्हणतोय पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू डिजंक्शन आर इम्प्लाइज एस. ओके, चला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. अगोदर क्वेश्चन लिहितोय पी इम्प्लाइज क्यू डिजंक्शन आर implies S equals to, okay, P and Q are true, so true implication true, disjunction false implication
फॉल्स. ओके मित्र हो, इम्प्लिकेशन आले दोन्ही ठिकाणी, दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावे लागतील अगोदर. बोला इम्प्लिकेशनचा रूल काय म्हणतो? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. मला सांगा पहिला ट्रू बट दुसरा फॉल्स नाही, उत्तर काय असलं पाहिजे? ट्रू. कारण पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, म्हणजे हा 100% ट्रू असला पाहिजे. ओके डिजंक्शन, आता ह्याला सॉल्व्ह करून घेऊया. रूल काय सांगतो? पहिला ट्रू दुसरा फॉल्स. अरे पण पहिलाच फॉल्स आहे, म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय असलं पाहिजे? ट्रू असलं पाहिजे. मित्र हो, आता इथं काय सॉल्व्ह करायचं आपल्याला? आपल्याला सॉल्व्ह करायचंय डिजंक्शन. डिजंक्शनचा रूल दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, दोन्ही ट्रू आहेत म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे? ट्रू. मित्र हो, अशा प्रकारे आपण हा पहिला आणि दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता पाहूया तिसरा क्वेश्चन. मित्रांनो आता आपण घेतोय तिसरा क्वेश्चन, अतिशय महत्वाचा असा क्वेश्चन. काय आहे लिहून घेतो सुरुवातीला. क्यू कंजंक्शन आर, डिजंक्शन निगेशन पी, कंजंक्शन एस. ओके मित्र हो, आन्सर लिहिताना पुन्हा एकदा क्वेश्चन लिहितोय. क्यू कंजंक्शन आर, डिजंक्शन निगेशन पी, कंजंक्शन एस. चला यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. क्यू कसा आहे? ट्रू. ओके कंजंक्शन आर कसा आहे? फॉल्स. मिडलचं साइन डिजंक्शन, निगेशन पी, परंतु पी कसा आहे? ट्रू. कंजंक्शन एस कसा आहे? फॉल्स. ओके आता मला सांगा, पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतोय. काय आलंय? कंजंक्शन. कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तरच ट्रू, नाहीतर फॉल्स, म्हणजे आन्सर फॉल्स. कारण दोन्ही ट्रू आहेत का? नाही. डिजंक्शन, आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करूया. कंजंक्शन आले पुन्हा एकदा, परंतु अगोदर याला सॉल्व्ह करावं लागेल निगेशनचा रूल. निगेशन, निगेशन ऑफ ट्रू, फॉल्स. कंजंक्शन फॉल्स. ओके नेक्स्ट स्टेप फॉल्स, डिजंक्शन. आता आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल एफ, कंजंक्शन एफ. रूल काय सांगतो कंजंक्शनचा? दोन्ही ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स, म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे मित्रांनो? फॉल्स. आता पुढचा काय म्हटलंय? एफ डिजंक्शन एफ, डिजंक्शनचा रूल दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, म्हणजे उत्तर फॉल्स, अदरवाइज ट्रू आलं असतं. ओके चौथा क्वेश्चन, अतिशय सोपा क्वेश्चन आहे चौथा. काय म्हटलं? पी इम्प्लिकेशन क्यू, ओके कंजंक्शन निगेशन आर. चला क्वेश्चन लिहून घेऊया पहिला. पी इम्प्लिकेशन क्यू, कंजंक्शन निगेशन आर. चला ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. पी कसा आहे? ट्रू. क्यू कसा आहे? ट्रू. ओके कंजंक्शन आर कसा आहे? फॉल्स. बर चला पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. काय म्हणतो पहिला ब्रॅकेट? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा रूल काय बोलतो? रूल बोलतो पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. दोन्ही ट्रू दिसत आहेत म्हणजे उत्तर ट्रू असलं पाहिजे, कारण पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. कंजंक्शन एफचं निगेशन काय मित्रांनो? ट्रू. आता पुन्हा एकदा कंजंक्शन. कंजंक्शनचा नियम काय बोलतो? जर दोन्ही ट्रू तरच ट्रू, म्हणजे आन्सर ट्रू. ओके आता पाहूयात सहावा क्वेश्चन. क्वेश्चन 6. क्वेश्चन आहे निगेशन पी, ओके कंजंक्शन निगेशन क्यू, कंजंक्शन आर. ओके यानंतर डिजंक्शन. काय म्हटलंय पुढे? क्यू कंजंक्शन आर, डिजंक्शन पी, कंजंक्शन आर. ब्रॅकेट कंप्लीट. ओके मित्र हो, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. चला ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आता फार मोठा क्वेश्चन आहे, रिपीट लिहित नाहीये, डायरेक्ट ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. मित्रांनो सांगा काय येणार? पी ची व्हॅल्यू, पी कसा आहे? ट्रू. कंजंक्शन निगेशन क्यू, क्यू कसा आहे? ट्रू. कंजंक्शन आर कसा आहे? फॉल्स. डिजंक्शन ओके क्यू कसा आहे? ट्रू. कंजंक्शन आर कसा आहे? फॉल्स. डिजंक्शन पी कसा आहे? ट्रू. डिजंक्शन आर कसा आहे? फॉल्स. ब्रॅकेट कंप्लीट. चला आता एक एक ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. अगोदर याला सॉल्व्ह करावं लागेल, मग याला सॉल्व्ह करावं लागेल, मग याला सॉल्व्ह करावं लागेल. एकाच वेळेला तिन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतोय. मित्र हो सांगा पहिला काय? निगेशन ट्रू. ओके निगेशन टी किती येत असतो मित्रांनो? निगेशन टी सॉल्व्ह केला काय येईल रे? फॉल्स.
कंजंक्शन. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतोय. बोला काय निगेशन ट्रू म्हटलं की फॉल्स, डिजक्शन फॉल्स, कंजंक्शन. आता मला सांगा इथं पुढचा जे ब्रॅकेट आहे दोन्ही, ह्या दोन्ही ब्रॅकेटला आपण डायरेक्टली सॉल्व्ह करून घेऊ शकतो. सांगा काय नियम येणार कंजंक्शनचा? दोन्ही ट्रू तरच ट्रू, म्हणजे इथं काय असलं पाहिजे 100% फॉल्स. डिजंक्शन या ब्रॅकेटला सॉल्व्ह केला काय येईल रे? दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. एक ट्रू एक फॉल्स आहे म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे? ट्रू. ब्रॅकेट कंप्लीट. ओके. आता नेक्स्ट स्टेप जे आहे मित्रांनो, आता हा ब्रॅकेट फक्त सॉल्व्ह करायचा राहिला आपला. काय येईल? फॉल्स कंजंक्शन. याचं उत्तर काय असलं पाहिजे? दोन्ही ट्रू तर ट्रू, पण हा काय दोन्ही फॉल्स आहेत. कारण आपला कंजंक्शनचा नियम काय आहे? दोन्ही ट्रू तर ट्रू. हा कसा दिसतोय? दोन्ही फॉल्स दिसत आहेत, म्हणजे येणार उत्तर कसं असलं पाहिजे? 100% फॉल्स असलं पाहिजे. मिडलचं साइन. आता हे दोघांना आपण ब्रॅकेट टाकूया म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं जाईल. मग मला सांगा इथं या दोघांना जर सॉल्व्ह केला तर काय मिळेल? डिजंक्शनचा रूल, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. इथं एक ट्रू आहे म्हणजे उत्तर कसं असलं पाहिजे? ट्रू. ओके. आता जर ह्या ब्रॅकेटला सॉल्व्ह केला, रूल काय सांगतो? कंजंक्शनचा, कारण कंजंक्शन आहे, कंजंक्शनचा रूल सांगतो दोन्ही ट्रू तरच ट्रू, म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे? फॉल्स. आता फायनल मला सांगा मित्रांनो, एफ डिजंक्शन ट्रू, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स यायला पाहिजे. इथं काय दिसतोय? एक फॉल्स एक ट्रू दिसतोय, म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे? ट्रू. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ट्रू. मित्रांनो आता आपण 4थ्या क्वेश्चन मधला अगदी शेवटचा क्वेश्चन म्हणजे 7वा क्वेश्चन पाहतोय. ओके. तर क्वेश्चन काय आहे पहा. क्वेश्चन आहे निगेशन ऑफ काय म्हटलंय? पहिल्या ब्रॅकेट मध्ये निगेशन पी, कंजंक्शन आर, डिजंक्शन एस, इम्प्लिकेशन निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट. ओके. स्क्वेअर ब्रॅकेट देखील कंप्लीट. डबल इम्प्लाइज नंतर काय म्हटलंय? पी, कंजंक्शन आर, डायरेक्टली ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय मित्रांनो. निगेशन ऑफ चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पी कसा आहे? ट्रू. आर कसा आहे? फॉल्स. डिजंक्शन एस कसा आहे? फॉल्स. क्यू कसा आहे? ट्रू. त्याचं निगेशन. ओके. ब्रॅकेट कंप्लीट. डबल इम्प्लिकेशन. बोला पी कसा आहे? ट्रू आणि आर कसा आहे? फॉल्स. पी आहे ट्रू, आर आहे फॉल्स. ओके. पुढची स्टेप निगेशन ऑफ. ओके मित्र हो, निगेशन टी म्हणजेच फॉल्स, कंजंक्शन फॉल्स, डिजंक्शन फॉल्स, इम्प्लिकेशन फॉल्स. कारण निगेशन ट्रू म्हणजे फॉल्स. ओके. डबल इम्प्लिकेशन. आता याला आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. कंजंक्शनचा रूल काय बोलतो? कंजंक्शनचा रूल सांगतो दोन्ही ट्रू तरच ट्रू. इथे एक ट्रू एक फॉल्स आहे म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे? 100% फॉल्स असलं पाहिजे. ओके. निगेशन ऑफ. चला पहिला ब्रॅकेट डायरेक्टली सॉल्व्ह होतोय, दुसरा ब्रॅकेट सुद्धा सॉल्व्ह होतोय. बोला कंजंक्शनचा रूल, दोन्ही ट्रू तर ट्रू. इथं दोन्ही फॉल्स दिसत आहेत म्हणजे उत्तर फॉल्स. इम्प्लिकेशनचा रूल, पहिला ट्रू दुसरा फॉल्स. पहिला फॉल्स आहे त्यामुळे उत्तर काय असलं पाहिजे? ट्रू असलं पाहिजे. कारण पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. डबल इम्प्लिकेशन. पुढे काय आहे? एफ. ओके. आता आपल्याला इथं डिजंक्शन घ्यायचंय. मग डिजंक्शन काय येईल रे मित्रांनो? एफ. दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू, म्हणजे हा काय असला पाहिजे? ट्रू असला पाहिजे. ओके. पुढे डबल इम्प्लिकेशन आणि हा आपला एफ. मग निगेशन ऑफ टी म्हणजे काय असतो? एफ डबल इम्प्लाइज एफ. डबल इम्प्लायचा रूल काय बोलतो? जर दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तरच उत्तर ट्रू, म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे? ट्रू, अदरवाइज काय असतं? फॉल्स. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण क्वेश्चन 4 हा फार महत्वाचा क्वेश्चन इथं सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला जर याच्यात काही शंका असतील तर प्लीज मला तुम्ही तसं कळवत चला. ओके. आपण याची काही एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिसलाही देणार आहे. मी ते तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती सेंड करेन. बर, सगळ्यात महत्वाचं आता आपण घेतोय पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन 5. तर मित्रांनो आता आपण घेतोय आजच्या आपल्या एक्सरसाइज 1.1 मधला शेवटचा क्वेश्चन. अतिशय सोपा क्वेश्चन. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. मित्रांनो निगेशन नॉट कनेक्ट करायचं आहे. निगेशन आठवतंय ना?
तर तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, निगेशन काय होईल? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. ओके. दुसरा क्वेश्चन आहे 3 इज नॉट द रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. निगेशनचं निगेशन काय होईल? ऑलरेडी नॉट आलाय म्हणजे निगेटिव्ह आहे वाक्य, बरोबर आहे, निगेशन आहे याच्यामध्ये. तर मग काय होईल? निगेशनचं निगेशन म्हणजे 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. मित्र हो, कधीही निगेशन करताना असे अपोजिट वर्ड नाही यूज करायचे. √2 इज अ रॅशनल नंबर. काही लोक काय करतील? √2 इज नॉट अ रॅशनल नंबर लिहितील, तर ते बरोबर आहे. परंतु काही लोक म्हणतील √2 इज अन इरॅशनल नंबर, तर ते उत्तर चुकीचं होईल. विरोधार्थी अपोजिट वर्ड कधी यूज करायचे नाहीत. नॉट आपला इंट्रोड्यूस करायचा आहे. पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन. पॉलिगॉन ABCD इज नॉट अ पेंटागॉन. ओके. आणि लास्ट जे वाक्य आहे 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. याला तुम्ही 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 म्हणू शकता किंवा 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 असं म्हणू शकता. तर मी उत्तर लिहितोय सर्वांची. पहिल्याचं उत्तर कसं येईल? पहिल्या क्वेश्चनचा आन्सर येईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. ओके. चला सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय येईल? 3 इज नॉट द रूट ऑफ द इक्वेशन असं म्हटलंय. मग काय येणार? नॉट निघून जाईल. काय होईल म्हणजे 3 इज रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. थर्ड क्वेश्चनचा आन्सर कसं येईल? √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. ओके. आणि सेकंड लास्ट चौथं, पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन. Polygon ABCD is not a pentagon. ओके. आणि लास्ट जे आहे एक्झाम्पल मित्रांनो, फिफ्थ वन, ते आहे 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. याचं तुम्ही आन्सर नॉट ग्रेटर दॅन 5 म्हणू शकता किंवा यालाच तुम्ही 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 असं पण म्हणू शकता. ओके. तर मित्र हो, अशा प्रकारे आज पाहिले आपण एक्सरसाइज 1.1. मित्र हो, पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.2. कारण आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे जे व्हिडिओज आहेत, इतर व्हिडिओज, त्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा 1.2 पर्यंतचा अभ्यास आपण ऑलरेडी कंप्लीट करून घेतलेला आहे. कॉन्सेप्ट सगळे क्लिअर करून दिलेले आहेत. आता राहिल्या होत्या आपल्या एक्सरसाइज, तर त्यातले आज आपण पहिली एक्सरसाइज इथं कंप्लीट केलेली आहे. ओके. थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.